राज ठाकरे यांच्यावर सतत भूमिका बदलणारा नेता म्हणून वारंवार टीका केली जाते. आणि तसं पाहिलं तर राज ठाकरे यांना हा जो लागलेला एक डाग आहे तो पुसून काढण्याची वारंवार संधी भेटते. मात्र राज ठाकरे आपली ओळख ही जास्तच आपण भूमिका बदलणारेच नेते आहोत ही ओळख ते जास्त गडद करत चाललेले आहेत. आता आपल्याला माहिती असेल की सध्या त्यांचा आंदोलनाचा विषय फार गाजतोय. मात्र 1-2 वर्षापासून जर आपण विचार केला तर ज्या क्षणी उद्धव ठाकरे हे काँग्रेस एनसीपी सोबत गेले त्या क्षणापासून आपल्याला राजकारणामध्ये स्पेस आहे आणि आपण हिंदुत्वाची भूमिका घेतली पाहिजे अशी एक प्रकारची भूमिका हे राज ठाकरे यांनी घेतली. आणि मग झालं तेव्हापासून राज ठाकरे ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी ते बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे भगवी शाल हे पांघरून जायला लागले. आणि भाषण देत असताना सुद्धा त्याने एक प्रकारे आपले इमेज हिंदुत्ववादी कसे करता येईल यासाठी त्यांचा आटापिटा सुरू होता. मात्र त्यांना अयोध्येमध्ये जाण्यापासून रोखलं गेलं, त्या ठिकाणी खासदारांनी रोखलं गेलं आणि भाजपने देखील फारशी काही त्यांना मदत केली नाही. आणि त्यामुळं आपण कुठंतरी उद्धव ठाकरे यांना विरोध जर केला तर भाजप आपली मदत करेल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र ते फोल ठरले. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा केमिकल लोचा असा शब्दप्रयोग केला आणि एकूणच काय तर बाळासाहेब ठाकरे यांची कशी त्या ठिकाणी कॉपी केली जाते असा वारंवार टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी परत हिंदुत्वाचे जी काय एक इमेज बनवण्याचा प्रयत्न केला गेला होता, भोंग्याच्या माध्यमातून तो इमेज बनवण्याचा प्रयत्न केला होता. आणि खास करून आपल्या पेहरावामधून, कारण भाषणामध्ये जात असताना भगव त्या ठिकाणी वस्त्र परिधान करणं, भगवी शाल पांघरून भाषण देणं हे काहीच थोडंसं कमी केलं. कारण ही इमेज बनवत असताना त्याच्यापूर्वी त्याच्या कार्यकर्त्यांना असं वाटत होतं की आता या इमेजचा आधार घेऊन आपण लोकसभेमध्ये धुमाकूळ घालू. मात्र झालं उलटच. राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीमधून सपशेल माघार घेतली आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं पहिल्यांदा त्याने काँग्रेस एनसीपीला त्या ठिकाणी 19ला मदत केली, तीच मदत शिंदे आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला केली. मात्र त्यानंतर त्यांनी परत हळूहळू आता आपण त्याच्या ऍक्टिव्हिटी जर का बघितल्या तर आपल्याला हे दिसून येतं की कुठेतरी त्यांनी परत मराठीचा मुद्दा हा हातात घेतलाय. कारण मूळ विषय असा आहे की इतक्या लवकर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा काहीसा बाजूला करून मराठीचा मुद्दा हातात का बरं घेतला. याचं कारण आपण आता पाहिलं तर गुढीपाडव्याच्या देखील भाषणाच्या दरम्यान त्यांनी कुंभमेळ्याविषयी एक असं वक्तव्य केलं होतं. आता ते वक्तव्य चुकीचं की बरोबर हा विषय वेगळा. मात्र हिंदुत्वाचं राजकारण करत असताना आपण अशा प्रकारचं विधान करणं हे आपल्या हिंदुत्ववादी इमेजला डॅमेज होऊ शकतं हे राज ठाकरे यांना माहित नव्हतं का? होतं. तरी देखील त्यांनी त्या ठिकाणी कुंभमेळ्याविषयी एक काहीच वादग्रस्त वक्तव्य त्या ठिकाणी केलं. आणि लागलीच त्यांनी प्रत्येक खास करून बँकांमध्ये, सरकारी त्या ठिकाणी ऑफिसेसमध्ये, खास करून बँक वगैरे हे जे प्रायव्हेट सेक्टर असतील त्या ठिकाणी मराठी भाषेची सक्ती त्यांनी करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना आंदोलनाचे त्या ठिकाणी आदेश दिले आणि अगदी ठरल्याप्रमाणे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जोरदार असा राडा सुरू केला. मागच्या 8-15 दिवसाचा आपण जर विचार केला तर अनेक बँकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे त्या ठिकाणी कार्यकर्ते जाऊ लागले, मराठीचा आग्रह धरू लागले. आणि इतकंच नाही तर त्या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांना मराठी येत नाही त्या अगदी कानफटात सुद्धा देण्याला त्यांनी मागपुढं पाहिलं नाही. आणि त्यामुळे कुठेतरी राज ठाकरे हे परत मराठीच्या मुद्द्यावर येत आहेत असं त्या ठिकाणी वाटू लागलं. मात्र मुद्दा हा येतो की इतक्या लवकर त्यांनी ही पलटी का बरं मारली असावी आणि याच्या पाठीमागं महानगरपालिकेच्या निवडणुकीचा काय संदर्भ येतो का? आणि असं जर का असेल तर यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष, कारण राज ठाकरे यांच्यावर सतत ही टीका केली जाते की ते 1-2 वर्षापासून भारतीय जनता पक्षानं लिहून दिलेली स्क्रिप्ट ही भाषणामध्ये वाचून दाखवतात. कारण त्यांचा अटॅक हा फक्त उद्धव ठाकरे यांच्यावर असतो, तो शिंदे गटावर असत नाही. आणि फार जर आपण जर बघितलं तर कुठेतरी अजित पवार यांना थोडंसं टार्गेट केलं जातं. मात्र जे मुख्य 2 पक्ष आहेत, खास करून भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांचा गट, या दोन्हीही समूहांना, पक्षांना ते कधीही टार्गेट करत नाहीत. आणि त्यामुळं या मराठीचं जे काही त्यांनी आंदोलन हातामध्ये घेतलं त्यामध्ये भारतीय जनता पक्षाची काही चाल आहे का? कारण उद्धव ठाकरे या मराठीच्या मुद्द्यावरून त्या ठिकाणी मुंबईमध्ये यश मिळवू नये यासाठी म्हणून परत मनसेचा त्यांना वापर करून घ्यायचा आहे का? बरं, हे आपण समजू देखील शकतो की मागे 1-2 वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. मात्र एक 8-10 दिवस हा आंदोलनाचा प्रकार प्रखरतेने दिसून येत होता. मात्र अचानक पुन्हा राज ठाकरे यांनी पलटी मारली आणि आपल्या कार्यकर्त्यांना आदेश देऊन टाकले की आता आंदोलन बंद करा.
आता आंदोलन बंद का करायचं का प्रत्येक ऑफिसेसमध्ये प्रत्येक बँकामध्ये मराठी बोलली जाऊ लागली आहे का तर असं बिलकुल नाही. मग अचानक 8-10 दिवस आंदोलन केलं आणि मग पुन्हा पलटी का मारली तर त्याला कारणीभूत असं म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीस यांनी एक इशारा दिला की मराठीची सक्ती आपण समजू शकतो, मराठी यायलाच पाहिजे, मात्र कोणी जर कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. आणि कुठेतरी मग आपल्या कार्यकर्त्यावर अशी कारवाई होऊ नये यामुळं कुठेतरी राज ठाकरे यांनी अशी भूमिका बदलली असं बोललं जातं. मात्र हे खरंच सगळं संशयास्पद आहे. कारण एखादा विषय हातामध्ये घेतला की 4-8 दिवस 8-15 दिवस तो चालवायचा आणि नंतर परत बंद करून टाकायचा. या मागच्या कित्येक वर्षापासून त्यांची ही एक इमेज तयार झाली. म्हणजे हिंदुत्ववादी इमेज तयार करता करता राज ठाकरे यांची हे अशी पलटी मारण्याची त्यांची एक इमेज तयार झाली आहे आणि ती इमेज जास्तच गडद व्हावी अशाच प्रकारची ऍक्टिव्हिटी त्यांच्याकडून होताना दिसते. मात्र तुम्हाला काय वाटतं की मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वत्वी तोंडावर त्यांनी हे मराठीची भूमिका घेतली आणि परत त्यांच्यावरून पलटी मारली, यामुळं राज ठाकरे यांची खरंच इमेज डाऊन होते का? कमेंट नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.